आपल्या आशीर्वादानं तिथं निवडून येणार आहे। ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। विरोधक नेहमी आम्हाला विचारत असतात काँग्रेसने काय केलं। गेली 10 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी अजून काँग्रेसला विचारतात काय केलं, पण तुम्ही 10 वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी देशासाठी काय केलं हे तुमचा एकही नेता आज कोणत्याही प्रचारामध्ये सांगत नाही। दिल्लीमधलं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं भ्रष्ट महायुती सरकार असेल, त्या सरकारच्या माध्यमातून भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राचा नंबर 1 झालेला आहे। बेरोजगारीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे। महिलांवर गुन्हेगारी करणारा महाराष्ट्र राज्य नंबर 1 चा झालेला आहे। प्रत्येकावर अत्याचार करण्यासाठी महाराष्ट्राची नवीन ओळख ह्या लोकांनी निर्माण करून दिलेली आहे। ही ओळख आपल्याला महाराष्ट्राची पुसण्यासाठी ह्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत। आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र राहिला पाहिजे। आपल्या डोळ्यासमोर छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केलं आपल्या सर्वांसाठी ते आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे। ज्या राज्यामध्ये बहुजनांना अधिकार देण्यासाठी शाहू महाराज सरसावले तो महाराष्ट्र आपल्याला परत एकदा घडवायचा आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखे सुपुत्र जन्माला आले, त्यांनी आपल्या देशाला संविधान दिला, सर्वांना समानतेने वागण्याचा हक अधिकार दिला, तो अधिकार टिकवण्यासाठी आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या अधिकारामधून आपल्याला व्यक्त व्हायचं आहे। महाराष्ट्राने नेहमीच आणि काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार असेल, शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गट असेल, ह्या सर्वांच्या माध्यमातून नेहमी महाराष्ट्रानं नारी सन्मान आपला लाडका, तरी लाडका शब्द का वापरला? जे लबाडीला येऊन बसतात त्यांना असा शब्द प्रयोग करून प्रचार करावा लागतोय। हे लाडकं सरकार नाही, लबाड सरकार आहे। आणि लबाडीला एकच उत्तर आहे, आपलं एक हाताचं एक मत। त्या एका मतामध्ये एवढी ताकद आहे की या सगळ्या लबाड लोकांना त्यांच्या घरी बसवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही। आदरणीय ताई इथं आहेत, त्या लोकसभेमध्ये अनेकदा महिलांचे प्रश्न मांडतात, राज्यामध्ये ते चांगल्या पद्धतीचं काम करतात। आपल्या भागामध्ये ताई लातूर असेल, जिल्हा असेल, ग्रामीण भागातल्या सगळ्या ह्या माता माऊली इथं आलेल्या आहेत। त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा असतात। येणाऱ्या काळामध्ये त्यांची पहिली प्रामुख्याची गरज असते की त्यांचे मुलं जिथं शिकायला जातात त्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत, शाळा दुरुस्त झाल्या पाहिजेत, शाळेमध्ये वर्गखोल्या चांगल्या पाहिजेत, वाचनाला चांगली पुस्तकं हवी असतात। आणि आजकाल हे सरकार म्हणतंय की आम्हाला शाळा जिल्हा परिषदेच्या नको बंद करायच्यात। 15,000 शाळांचा अहवाल काढलाय आणि त्याच्यानंतर त्याचंही टेंडर होणार होतं। सुदैवानं ह्या सरकारचं टर्म संपलं, नाहीतर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा देखील ह्यांनी त्यांच्या मित्राच्या घशात घातल्या असत्या। हे कुठेतरी हे चित्र आपल्याला बदलायला पाहिजे। आपण दिल्लीमध्ये आहात, दिल्लीमध्ये अनेक शाळा सुंदर झालेल्या आहेत। मोठ्या मोठ्या नगरामध्ये आपण जाता, पुणे मुंबईमध्ये आपण बघितलं असेल तर त्या धर्तीवर ताई आपल्या जिल्हा परिषद शाळा का चांगल्या होऊ शकत नाहीत? कारण की या जिल्हा परिषदमध्ये शिकलेली सगळी मुलं बाळं आज देशामध्ये मोठं होऊ पाहत आहेत। कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण व्यवस्था आपण सांभाळली। त्याच पद्धतीनं आरोग्य व्यवस्था डिजिटल मेडिसिनच्या माध्यमातून आपण जी सांभाळली, तसंच प्रत्येक PSCवर ज्या सुविधा आपल्याला अपेक्षित आहे, ज्या महिलांचे आजार असतील त्या सगळ्या चेकअप्स आपल्या गावातल्या PSCवर झाल्या पाहिजेत। इथं मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटच्या महिला आल्या असतील, आल्यात का नाही? हात वर करा। बचत गटून कोण कोण आलंय? ताई जरा पुढे संख्या बघा। बचत गट सगळ्या ह्या सगळं आपलं कुटुंब सांभाळतायत, जबाबदारीने आपल्या गावामध्ये काम करतायत, गट स्थापन करतायत। ह्यांच्यासाठी मला आपल्याला विनंती करायची आहे की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जसं आपण पिकावर पीक कर्जाला व्याजाची सवलत राज्य सरकार देतं, त्याच पद्धतीनं बचत गटच्या फायनान्सला राज्यानं व्याजात सवलत दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि ह्यांना ग्रामपंचायतीमध्ये यांच्या हक्काची बसायची, उद्योग करायची जागा आपल्याला मिळवून द्यायची आहे। बऱ्याच अंगणवाडी झालेल्या आहेत, बऱ्याच शाळेच्या जागा अपुऱ्या पडतात, जागा नसतात। आपल्याला धोरणात्मक निर्णय येणाऱ्या काळामध्ये घ्यावा लागेल की एखाद्या अंगणवाडीवर एखादा मजला वाढवून त्या मजल्यावर जर बचत गटाची व्यवस्था झाली तर लहान लेकरं अंगणवाडीमध्ये शिकत असताना ह्याच माता माऊली त्यांची जेव्हा लेकरं शिकतायत तर वरच्या अंगणवाडीमध्ये जर आपण बांधकामाची परवानगी राज्य शासनाकडून त्यांना मिळवून दिली तर त्यांची बसायची हक्काची जागा जिथे ते व्यवसाय करू शकतील, एक संघटित होऊ शकतील, एक विचार मांडू शकतील। आणि शेवटची माझी मागणी त्यांच्या माध्यमातून अशी असणार आहे की राज्य शासनाच्या ज्या काही गरजा असतात, युनिफॉर्म मोठ्या प्रमाणात राज्य शासन मुलांना देतं। आता सध्या अलीकडच्या काळामध्ये पॅकेज फूड गावापर्यंत पोहोचावा, आनंदाचा शिदा
आनंदाचा शिदा असा झालाय ताई, ते जनावर देखील खायला तयार नाही आहेत. आणि खरं तर यांना दुःख त्याचं आहे की जिथं आपली लेकरं बाळं जातात, जो शिदा हे जाहिरातीमधून देतात. जर आपण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे सगळी कामं त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टरच्या माध्यमातून जर युनिफॉर्म निर्मिती असेल, आनंदाचा शिदा असेल, खाऊ असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या जिल्ह्यातल्या बचत गटांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपण काम दिलं तर यांना कामही मिळेल आणि एक सातत्याचे इन्कम सोर्स शासनाच्या माध्यमातून थेट जिल्ह्यामध्ये निर्मिती आणि जिल्ह्यामध्येच कन्झम्पशन, एक नवीन पॅटर्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये यांच्यासाठी राबवावं लागेल. ह्या प्रमुख काही त्यांच्या गरजा आहेत, मागण्या आहेत. आपण राजकीय भाष्य करण्यासाठी नाही, पण तुमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. नेत्यांकडून पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय सोनियाजी गांधी, खरगे साहेब, राहुलजी असतील, ह्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज आम्ही ह्यासाठी ह्या सगळ्या लोकांना इथं एकत्रित केलंय की त्यांना हवंय की माझ्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन काय करणार आहे, मला अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन काय करणार आहे. बँकिंग व्यवस्थेमध्ये त्यांना आपल्याला चांगले दिवस आणायचे, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण त्यांच्या गावापर्यंत झालं पाहिजे. ताई, मुलींचं शिक्षण 7वी नंतर त्या गावामध्ये शाळाच नसते, ती गाव सोडून जात नाही, पण मुलगी शिक्षण सोडते. माझी तर ही मागणी राहील की महाराष्ट्र शासन असं पहिलं शासन राहिलं पाहिजे की गावामध्येच KG to PGची व्यवस्था जर येणाऱ्या काळामध्ये झाली, किमान 10वी ते 12वीचं शिक्षण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक त्या मुलाला आपल्या गावातच मिळेल, असं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं शिक्षण खातं काम करेल. ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं. अनेक कौशल्य विकासाच्या योजना आपल्याला राबवायच्या आहेत, पण तुमचा अधिकार, तुमचे मतं जाणून घेऊन आम्हाला हे सगळं काम करायचं आहे. आणि ही सगळ्या मागण्या हे मी माझ्या मनाचं म्हणत नाही आहे. जेव्हा तुमच्याकडे आई आल्या असतील, दीपशिक आल्या असतील, आमच्या सगळ्या कार्यकर्ते आले असतील, आम्ही आलो असो, त्यावेळेस तुम्ही आम्हाला हक्काने हात धरून सांगितलं की भैया आम्हाला अशी व्यवस्था पाहिजे. पण जे कायदे आहेत, जे कायदे मंडळ असेल, सहकार खाते असेल, कौशल्य विकास खाते असेल, लेबर विभाग असेल, त्याच्या माध्यमातून तुमच्या ह्या सगळ्या व्यवस्था आम्ही विधिमंडळामध्ये असेल, आमच्या सरकारकडून असेल, तुमच्या हक्काच्या न्यायाच्या गोष्टी तुम्हाला मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण अहोरात्र प्रयत्न करू. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण मला परत एकदा, जसं मागच्या वेळेस मी आपल्याला आशीर्वाद मागितला होता, आपण मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मागे आशीर्वाद उभा केला. मी निवडणुकीत तुमच्या आशीर्वादाच्या मुळे उभं राहिलो आणि एवढंच मी तुमच्या आज विनंती करणार आहे, ह्या वेळेस आशीर्वादासोबत तुमची ताकद देखील मला हवी आहे. कारण की आम्हाला पुढे तुमच्यासाठी लढायचंय, झगडायचंय. ती ताकद आमच्या अंगामध्ये असली पाहिजे, तुमचा आशीर्वाद आमच्या मागे असला पाहिजे. आणि तुम्ही जर आमच्या मागे उभे असताल तर कुणीही आलं तर त्याला आम्ही घाबरणार नाही. कोणतीही अदृश्य शक्ती येऊ द्या, अदृश्य शक्ती कोणती जरी आली तर आई तुळजाभवानीच्या साक्षीनं सांगतो, जोपर्यंत ही महालक्ष्मी आमच्या मागे आहे, कोणत्याही अदृश्य शक्तीला आम्ही छातीवर घेण्यासाठी तयार आहोत. आणि आज इथं ताई बसलेल्या आहेत, त्यांचं कौतुक म्हणून सांगत नाही, आज माझी मुलगी दिव्याना देखील कार्यक्रमाला आली आहे. एवढंच सांगतो, मी पण एक मुलीचा बाप आहे, पण मला असंच वाटतं की ज्या पद्धतीने आपण पवार साहेबांची या सगळ्या माता माऊलींची लढाई लढताय, त्याचीच प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये दिव्यानासारखी मुलगी तुमचे प्रेरणा घेऊन ती पुढे काम करेल, आपल्या लोकांची सेवा करेल. कारण की बऱ्याच वेळेस आपण म्हणतो मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, पण एक आमची ताई 100वर भारी आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या अधिकारासाठी त्या लढतायत, कौटुंबिक लढाई नाही आहे, ही विचाराची लढाई आहे, त्याच्या लढतायत. तुमच्या अधिकारासाठी त्या लढतायत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नाव परत एकदा उंचीवर नेलं पाहिजे. आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, ह्या सगळे आपले नेते ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, त्यांच्या माध्यमातून आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या भागामध्ये जो विकास झाला, जी कायापालट झाली, आपण आपल्या डोळ्यांना अनुभवतोय. ग्रामीण भागाचा कायापालट करणं, चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये झालं, काँग्रेसच्या विचारानं झालं, महाविकास आघाडीच्या विचारानं झालं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि येत्या 20 तारखेला आपल्या लातूर ग्रामीणमधून 1 नंबरच्या नावात समोरचं बटन, जो माझं पंजा, माझं चिन्ह आहे, तिथं बटन दाबून आपण मला आशीर्वाद देताल, एवढी आजची कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.